तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वाडी खुर्द परिसरातील पाणी साचणे, नाल्यांची दुर्व्यवस्था आणि रस्त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी 14 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। अतिवृष्टीमुळे अनेक घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य व मालमत्तेचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना नाल्या बांधाव्यात, विद्यमान नाल्यांची रुंदी वाढवावी आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली। उपोषणादरम्यान महिलांनी पावसाळ्यातील पाणी प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली। यापूर्वी लेखी निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। पावसाचे पाणी पुन्हा घरात शिरण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। पंचायत समिती प्रशासन वाडी खुर्दच्या नागरिकांच्या या समस्यांची दखल घेऊन काय कार्यवाही करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता जळगाववरून संपादक राजीव वाढे। नाही आहे की जे आपण ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं अगोदर, त्यांनी आमची मागणी आतापर्यंत कोणतीच पूर्ण केलेली नाही। 2022 मध्ये हे पाणी आलं होतं आणि आता पण 30 तारखेला येऊन गेलं। यामध्ये कोणाचाही एकही आपला मेंबर येऊन पाहिला नाही आतापर्यंत, म्हणून आम्ही हे निवेदन मांडलं। निवेदन असं मांडलं की आम्हाला आमच्या नाल्या आणि जे रस्ते जे की तुम्ही नाला आहे, मेन नाला आपल्या ज्यामध्ये आपल्या इच्छापून जातो, आपण तो मसंटीपासून जातो, तो नाला पूर्ण लोकांनी पॅक करून घेतलेला आहे। तो नाला आम्हाला मोठा करून पाहिजे आणि नाल्या पूर्णही मोठ्या करून पाहिजेत आणि रोडचेही पण कामं पूर्ण अटकलेले आहे आणि त्यापासून आमच्याकडे एकही मेंबर येऊन पाहिलेला नाही आहे इथपर्यंत। आजपर्यंत कोणीच आलेला नाही की तुमचं कसं काय झालं काय नाही। आम्हाला फक्त आमची एकच मागणी आहे आज की आम्हाला आमचे नाले आणि ते जो नालीचा नाली केली तो नाला हवा आणि रोड हवे आणि जे 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 त्या ठिकाणी लोकांनी पॅक केलेले नाले आहे त्या पण उघडकीत यावं। दोन साईड नाल्या लागतील, आम्हाला नाल्या दोन्ही साईडला लागतील, बल्ब पण लागतील, सर्वच लागतील। कारण की यामुळे प्रत्येक गरजू महिलेला आज इतका त्रास होऊन राहिला आम्हाला की आम्ही तुम्हाला सांगू पण शकत नाही। बस एवढीच मागणी आहे माझी। नमस्कार। आजपर्यंत ग्रामपंचायतवाल्यांनी कोणतेच कामं केले नाहीत, कोणतेच मेंबरांना कामं केले नाहीत, म्हणून आम्हाला हा पाया उचला लागला। म्हणजे तुमच्या नेमक्या समस्या काय? म्हणजे आमच्या गोचरे लाऊटमध्ये कोणतीच सुविधा नाही केली, ना लाईटाची नाही केली, रोडाची नाही केली। आजपर्यंत इथले मेंबर झाले त्यांनी एक टाली सुद्धा आमच्या दाराशी टाकेल नाही गोचरे लाऊटमध्ये, आणि इतकं पाणी तिथून सुरुवात होते पाण्याची, पूर्ण त्याला पाणी जाते, आमची 3-3 पायऱ्या बुडतात। पण हे कोणते येऊन पाहत नाहीत, कोणते मेंबर येत नाहीत, कोणते काही आम्हाला विचारत नाहीत की तुम्हाला काय त्रास झाला काय नाही। लाईट नाही आमच्या दाराची, लाईट पण नाही, रोड नाही, नाल्या नाही, म्हणजे आमचं कोणतंच म्हणजे गोचरे नगरमध्ये कोणतीच सुविधा नाही आहे। सर्व येऊन पाहून जायचं। आमच्या ग्रामपंचायतीला आसलगाव ग्रामपंचायतीला गेलो, तिथं वारंवार आम्ही त्याला निवेदन दिलं, त्यांनी आमची काहीच काळजी घेतली नाही। आमच्या घरात पाणी गेलं, आता याच्या पुढे जर घरात पाणी गेलं त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। म्हणजे नेमक्या तुमच्या समस्या काय? आमच्या समस्या आहे की आमच्या घरात कंबर पाणी, मांड्या पाणी, टोंग्या पाणी होतं। ते कशामुळे गेलं? ते नाली आहे ना, ते नाल्या आहेत लहान, त्या नाल्यामुळे आमच्या घरात पाणी घुसलं। म्हणजे नाल्या तुम्हाला मोठ्या करून पाहिजेत? मोठ्या पाहिजेत आम्हाला नाल्या, दोन्हीकडून नाल्या पाहिजेत आम्हाला। एकीकडूनच नाली आहे, त्या एका नालीमध्ये लय मोठे घर आहे पाण्याचे। मग आमचं ते जे पायरी आहे ना, ते पायरीचं लोक पाणी आलं, पण आमचं जे संडासचं तिकडून लेआउट आहे, त्या लेआउटमध्ये आमचे संडास आहे, तिकडून पाईप आहेत, त्या पाईपातून पाणी घुसलं आतमध्ये संडासात, आणि संडासातून आमच्या त्या याच्यात आलं पेशूमध्ये।